स्वामी समर्थ आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण हतबल होतो, मार्ग सापडत नाही आणि एखादे संकट पाचवेलाच पुजलेले असते. अशा वेळी स्वामींनी आपल्याला दिलेले सर्वात मोठे अस्त्र म्हणजे तारक मंत्र. स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष 11 दिवसांचे तारक मंत्र अनुष्ठान आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. निसंकोच मनाने स्वामींचे स्मरण करा. अशक्य शक्य करतील स्वामी. या ओळी केवळ शब्द नाहीत तर तो एक अनुभव आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त करावयाचे 11 दिवसांचे तारक मंत्र अनुष्ठान. हे अनुष्ठान कसे करावे, संकल्प कसा सोडावा आणि त्याचे फळ काय याची संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती आपण घेणार आहोत. तारक मंत्राचे महत्त्व, त्याचे सामर्थ्य. तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा. हा मंत्र संकटात सापडलेल्या भक्ताला हात देऊन बाहेर काढणारा. मंत्रामुळे आपण कोणत्याही संकटातून बाहेर निघतो. भीतीचा नाश करणारा. ज्यांना अनामिक भीती वाटते त्यांच्यासाठी अनुष्ठान रामबाण उपाय आहे. घरातील जुनाट आजार बरे करण्यासाठी या मंत्राचे तीर्थ म्हणून वापर केले जाते. अडकलेली कामे किंवा कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवण्यासाठी हे अनुष्ठान केले जाते. तर तुम्हाला हे स्वामी समर्थांचे प्रकट दिनाच्या आधीचे प्रभावी असे 11 दिवसांचे तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे असेल तर तुम्ही ते येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता. तुमचे फक्त हे 11 दिवस स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या आधी पूर्ण व्हायला हवे. त्यामुळे जर स्त्रिया हे करणार असतील तर मासिक धर्माच्या आधी सुरू करा किंवा मासिक धर्म होऊन गेल्यानंतर सुरू करा. तुमचे तोपर्यंत 11 दिवस पूर्ण होणे एवढं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे पूर्ण करावे. अनुष्ठानाचे नियोजन कसे करावे तर हे अनुष्ठान प्रकट दिनाच्या 11 दिवस आधी सुरू करावे. त्याची जपसंख्या म्हणजेच दररोज किमान 11 वेळा किंवा 21 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. वेळ ही शक्यतो पहाटे 5 किंवा 7, सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हे अनुष्ठान करावे. एक बैठक म्हणजेच मंत्र म्हणताना मध्येच उठू नये. सलग 11 किंवा 21 वेळा पाठ पूर्ण करावेत. पूजेची मांडणी आणि साहित्य. तर अनुष्ठानासाठी तुम्हाला कशी तयारी करायची आहे तर ते पाहूया. त्यासाठी तुम्हाला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती हवी आहे. तसेच शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो अनुष्ठान संपेपर्यंत अखंड तेवत राहील. तसेच तांब्याचा कलश. एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून स्वामींच्या समोर ठेवावा. त्यावर एक तुळशीचे पान ठेवावे. हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण मंत्राची शक्ती या पाण्यात उतरते. संकल्पाचा विधी म्हणजेच अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी हात जोडून म्हणावे, हे स्वामी समर्था, मी म्हणजेच तुमचे स्वतःचे नाव सांगायचे आहे. माझ्या या समस्येसाठी म्हणजेच तुमची कोणती समस्या आहे, कोणती इच्छा आहे ती तुम्हाला इथे व्यक्त करायची आहे आणि ते निवारणासाठी किंवा ते पूर्ण करण्यासाठी मी हे 11 दिवसांचे तारक मंत्र अनुष्ठान करत आहे. मला शक्ती द्या आणि माझे संकट दूर करा. त्यानंतर ते पाणी जमिनीवर सोडावे. प्रत्यक्ष अनुष्ठान पद्धत कशी करायची आहे तर आसनस्थ होऊन डोळे मिटावेत. प्रथम 3 वेळा श्री स्वामी समर्थ असा जप करावा. त्यानंतर तारक मंत्राचे पठण सुरू करावे. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन उच्चार स्पष्ट करावा. तारक मंत्र म्हणून झाल्यावर समोर ठेवलेल्या तांब्यातील पाण्याकडे पाहून श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करावा. हे पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून प्यावे आणि घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे. यामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता नष्ट होते. अनुष्ठानाचे काही कडक नियम आहेत. त्या दिवसांच्या काळात ते पाळावयाचे आहेत. प्रथम म्हणजे ब्रह्मचर्याचं पूर्ण 11 दिवस तुम्हाला पालन करायचे आहे. तसेच मांसाहार, मद्यपान आणि शक्य असल्यास कांदा लसूण टाळावा. म्हणजेच तामसी पदार्थ खाऊ नयेत. तसेच मौन आणि नम्रता हवी. या काळात कुणाशी भांडू नये किंवा अपशब्द वापरू नयेत. मुख्य म्हणजे श्रद्धा. स्वामी माझे काम करणारच हा ठाम विश्वास मनात ठेवावा. संशय येऊ देऊ नये. तर हे तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्हाला सलग 11 दिवस करावयाचे आहे. तुमचे हे अनुष्ठान प्रकट दिनाच्या आधी 11 दिवस पूर्ण झाले पाहिजे. या अनुष्ठानाची सांगता कशी होते तर या दिवशी स्वामींना साखर, फुटाणे किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. 11 लहान मुलांना किंवा गरजू व्यक्तींना अन्नाचे वाटप करावे. स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. श्रोते हो, तारक मंत्र हे केवळ स्तोत्र नाही तर स्वामींचे चैतन्य आहे. या प्रकट दिनाला हे अनुष्ठान करा आणि स्वतःच्या आयुष्यात होणारे चमत्कार अनुभवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि कसा वाटला व्हिडिओ सांगायलाही विसरू नका. स्वामी तुमच्या पाठीशी सदैव आहेत. श्री स्वामी समर्थ
मंडळी, तारक मंत्र केवळ पाठ करायचा नसून तो अनुभवायचा असतो. त्यातील प्रत्येक ओळ तुमच्या मनातील भीती काढण्यासाठी असते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे वाक्य म्हणताना तुमच्या कठीण कामाचे स्मरण करा. स्वामींच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. जिथे स्वामी पाय तिथे न्यू नकाय. जिथे स्वामींचे अस्तित्व आहे तिथे कशाची कमतरता भासू शकत नाही, हे भाव मनात रुजवा. विनाकारण भियसी रे म्हणा. तुमचे मन जेव्हा अस्वस्थ असेल तेव्हा ही ओळ लक्षात ठेवा आणि 108 वेळा म्हणा. तुम्हाला त्वरित शांतता मिळेल. कोणती ओळ समजली ना? विनाकारण भियसी रे म्हणा. हे तीर्थ तयार करताना म्हणजेच तारक मंत्राचे जेव्हा तुम्ही 11 वेळा पठण करत आहात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर ते पाणी कशा प्रकारे ठेवायचं. तांब्याच्या त्या कलशावरती उजवा हात ठेवावा. मंत्र म्हणताना त्या मंत्राच्या लहरी तुमच्या हाताद्वारे पाण्यात उतरतात. अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर हे पाणी तीर्थासारखे होते, त्यामुळे ते प्राशन करावे. घरातल्या सर्वांना द्यावे, तसेच आजारी व्यक्तीला द्यावे. स्वामी समर्थांचे प्रभावशाली आहे. जेव्हा आपण काही चांगले काम करतो तेव्हा अडथळे येतात, मनात वाईट विचार येतात. जप करताना मनात वाईट विचार आले तर घाबरू नका. जे तुमच्या मनात साठलेले आहे ते बाहेर पडत आहे असे समजा. अचानक पाहुणे किंवा फोन येणे असे व्यत्यय घडू शकतात. म्हणूनच अनुष्ठानापूर्वी मोबाईल सायलेंट ठेवावा आणि शांत जागा निवडावी. तारक मंत्र आणि पंचमहाभूते. तारक मंत्राचे उच्चार आपल्या शरीरातील पंचमहाभूतांना संतुलित करते. प्रथम म्हणजे वायू. श्वासाद्वारे मंत्राचे कंपन फुफ्फुसापर्यंत पोहोचते. तेज म्हणजे मंत्राच्या प्रभावाने चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज येते. म्हणूनच प्रकट दिनापूर्वी ही 11 दिवस स्वतःला रिचार्ज करा आणि ही रिचार्ज करण्याची सुवर्ण संधी आहे. पुण्य करण्याची, सेवा करण्याची एक संधी आलेली आहे. अनुष्ठानाचे फळ कधी मिळते तर श्रोते होय. तारक मंत्र अनुष्ठान म्हणजे स्वामींनी आपल्याला दिलेली एक लाईफलाईन आहे. या प्रकट दिनाला घराघरात तारक मंत्र गुंजू द्या. तुमच्या कुटुंबाला स्वामींच्या सुरक्षितेत ठेवा. तुम्हाला अजून कोणत्या सेवेबद्दल माहिती हवी आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मंत्र म्हणताना आपला हात हृदयावरही ठेवावा. यामुळे मंत्राची स्पंदने थेट तुमच्या भावनांशी जोडली जातात. शिरण्यास म्हणजे मंत्र पूर्ण झाल्यावर आपला हात कपाळावर फिरवावा. यामुळे तुमची बुद्धी सात्विक होते. या प्रक्रियेमुळे तारक मंत्राची शक्ती केवळ बाहेर नाही तर तुमच्या शरीराच्या पेशींमध्ये, सेल्समध्ये उतरते. प्रारब्धाने स्वामींची कृपा. अनेकदा लोक विचारतात, अनुष्ठान करूनही माझे संकटे का दूर झाले नाही? याचे उत्तर स्वामींच्या शब्दात आहे. स्वामी म्हणतात, प्रारब्ध भोगल्याशिवाय सुटका नाही. त्यामुळे अनुष्ठान केल्याने त्या संकटांची तीव्रता कमी होते. जर तुम्हाला 10 किलोचे ओझे उचलण्याचे प्रारब्ध असेल तर स्वामींच्या कृपेनेही तुम्हाला केवळ 1 किलोचे वाटू लागेल. तारक मंत्र तुम्हाला संकटांशी लढण्याची शक्ती देतो. तसेच भस्म आणि अंगारा यांचा वापर. अनुष्ठान सुरू असताना स्वामींच्या फोटोसमोर थोडे भस्म किंवा अंगारा ठेवावा. 11 दिवस त्या भस्मावर तारक मंत्राचे संस्कार होतात. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर भस्म आणि अंगारा कायमस्वरूपी तुमच्यासोबत ठेवा. जर कोणत्या कामासाठी ते काम यशस्वी होण्यासाठी जाणार आहात तर ते भस्म किंवा अंगारा कपाळाला नक्की लावा. तसेच प्रत्येक दिवशी घरातल्या सर्व सदस्यांच्या कपाळाला तो अंगारा लावा. तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील, मार्गातील अडथळे दूर होतील, कामामध्ये यश मिळेल. तर अशा प्रकारे 11 दिवसांचे तारक मंत्रांचे अनुष्ठान नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.